विचार करा, ज्या दुधाला आपण अमृत मानतो, एक संपूर्ण अन्न समजतो, तेच आपल्या नकळत आपल्या शरीरात हळूहळू विष पसरवत असेल तर आज आपण याच गंभीर प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. एक साधा प्रश्न आहे, पण जरा विचार करायला लावणारा. एकीकडे आपण ऐकतो की देशात पशुधन कमी होतंय, पण दुसरीकडे दुधाच्या पिशव्या मात्र वाढतच चालल्या आहेत. हे कसं शक्य आहे? म्हणजे बाजारात हे जास्तीचं दूध येतं तरी कुठून? आणि या प्रश्नाचं उत्तर ते या आकड्यांमध्ये दडलेलं आहे. बघा, आपली दुधाची गरज दरवर्षी 8% वाढतेय, पण दुधाचं उत्पादन मात्र फक्त 4% वाढतेय. सरळ गणित आहे. मागणी आणि पुरवठ्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे आणि ही दरी कुठून तरी भरली जात आहे. आणि ही दरी लहान सहान नाहीये, तब्बल 40%. याचा एकच धक्कादायक अर्थ निघतो की आपल्या घरात येणारं जवळपास 40% दूध हे गाई म्हशींकडून आलेलंच नाही. मग ते काय आहे? यालाच म्हणतात सिंथेटिक दूध. सिंथेटिक दूध हा शब्दच किती विचित्र आणि भयानक वाटतो, नाही का? चला तर मग आज या तथाकथित दुधाच्या आत नक्की काय दडलंय या रासायनिक मिश्रणाचा उलगडा करूया. तर सिंथेटिक दूध म्हणजे खरं तर दूध नाहीच, ते एक केमिकल कॉकटेल आहे. आणि यात काय काय असतं? युरिया, कॉस्टिक सोडा, साधं रिफाईंड तेल आणि चक्क डिटर्जंट पावडर. हो, जे आपण कपडे धुवायला वापरतो तीच. हे सगळं एकत्र करून एक असं पांढरं द्रव्य बनवतात, जे दिसायला अगदी खऱ्या दुधासारखं वाटतं. पण प्रश्न असा आहे की ही रसायनं का वापरतात? बरं, प्रत्येकाचं एक काम ठरलेलं आहे. दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त दिसावं म्हणून त्यात युरिया टाकला जातो. दुधावर अगदी खऱ्या दुधासारखा फेस यावा म्हणून वॉशिंग पावडर. फॅटचं प्रमाण वाढलेलं दिसावं म्हणून तेल. आणि दूध लवकर नासू नये, जास्त काळ टिकावं म्हणून कॉस्टिक सोडा. विचार करा, हे सगळं आपल्या पोटात जातंय. आणि वाटलं असेल की यापेक्षा वाईट काय असू शकतं? तर थांबा, गोष्ट इथेच थांबत नाही. दूध खूप जास्त काळ टिकावं म्हणून त्यात फॉर्मॅलिन नावाचं एक केमिकल मिसळलं जातं. हो, हे तेच केमिकल आहे जे प्रयोगशाळेत मृतदेह खराब होऊ नयेत म्हणून वापरतात. आणि हे एक सिद्ध झालेलं कॅन्सर निर्माण करणारं रसायन आहे. बरं, इतकी सगळी विषारी रसायनं पोटात गेल्यावर आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? चला पाहूया या सायलेंट किलरचे विनाशकारी परिणाम. यातला युरिया आणि कॉस्टिक सोडा हे थेट आपल्या किडनी आणि लिव्हरवर हल्ला करतात. जे अवयव आपल्या शरीरातली घाण साफ करण्याचं काम करतात, ही रसायनं त्यांनाच हळूहळू निकामी करत जातात. आणि ते फॉर्मेलिन आठवते, ते आणि अफ्लाटॉक्सिनसारखे विषारी घटक हे थेट कॅन्सरला आमंत्रण देतात. पोटाचा आणि रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका यामुळे कित्येक पटींनी वाढतो. पण सगळ्यात जास्त वाईट वाटतं ते आपल्या मुलांचं. ज्यांच्या वाढीसाठी, पोषणासाठी आपण त्यांना दूध देतो, त्याच दुधामुळे त्यांची हाडं ठिसूळ होत आहेत, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कायमची कमकुवत होत आहे. नकळतपणे आपणच त्यांना आजारांच्या खाईत ढकलत आहोत. आणि ही भेसळ फक्त निर्जीव रसायनांची नाहीये, तर हार्मोन्सची सुद्धा आहे. जनावरांकडून जास्त दूध काढण्यासाठी त्यांना ऑक्सिटोसिनची इंजेक्शन्स दिली जातात. हे हार्मोन्स दुधातून थेट आपल्या शरीरात येतात आणि मुलामुलींमध्ये वेळेआधीच शारीरिक बदल घडवतात, हार्मोनल संतुलन बिघडवतात आणि अगदी वंध्यत्वासारख्या गंभीर समस्यांना कारणीभूत ठरतात. आणि त्या मुक्या जनावरांचं काय? त्यांचं आयुष्य तर 5 ते 6 वर्षांनी कमी होतोच. हे सगळं ऐकून साहजिकच मनात राग येतो, चीड येते. पण एक प्रश्न पडतो की हे सगळं का घडते? कोणी इतक्या खालच्या पातळीला का जातो? आणि यामागचं एक मोठं कारण आहे शेतकऱ्यांची हतदलता. विचार करा, शहरीकरणामुळे जनावरांसाठी चारा पाणी कमी झालंय, शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत, चारा, औषधं सगळं प्रचंड महाग झालंय. आणि इतकं सगळं करूनही शुद्ध दुधाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. मग अशा परिस्थितीत काही जण या चुकीच्या मार्गाकडे वळतात. ठीक आहे, परिस्थिती गंभीर आहे हे आपल्याला कळलं, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करू शकत नाही. एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपल्या आरोग्याची सूत्र पुन्हा हातात घेऊ शकतो. चला तर, सुरक्षित दुधासाठी या 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवूया. पहिलं, शक्य असेल तर आपल्या ओळखीतल्या विश्वासू शेतकऱ्याकडूनच दूध घ्या. दुसरं, बाजारात मिळणाऱ्या साध्या टेस्टिंग किटने घरीच दूध तपासा. तिसरं, शक्य असल्यास देशी गाईच्या A2 दुधाला प्राधान्य द्या. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर शुद्ध दूध मिळणं खरंच शक्य नसेल तर दुधाचा वापर कमी करा आणि प्रोटीनसाठी इतर नैसर्गिक पर्याय शोधा.
या सगळ्यावर विचार केल्यावर एकच भीती मनात घर करते. एकेकाळी ज्या श्वेत क्रांतीने आपला देश दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला, तीच क्रांती आता रासायनिक क्रांतीमध्ये तर बदलत नाहीये ना? ही फक्त आपल्या आरोग्याची समस्या नाही, तर हे एक राष्ट्रीय संकट आहे. मग यावर तोडगा काय? एकीकडे शुद्ध दुधाची गरज आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक मजबुरी. या दोन्हींचा मेळ घालून आपण हे भेसळीचं दुष्टचक्र तोडू शकू का? हा प्रश्न मी आपल्या सर्वांसाठीच इथे सोडून जात आहे. विचार नक्की करा.